शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलेलं असताना स्वतःला गरीब शेतकऱ्यांचा मुलगा म्हणवणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला गेलेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला। सरकारच्या एक फुल दोन हाफमधील फुल प्रचारावर असताना दोन हाफ काय करतायत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना इगो झाला होता। विकासासाठी दिल्लीत पंतप्रधानांना भेटले नाहीत, मात्र सोनिया गांधी आणि शरद पवार यांना जाऊन भेटायचे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी टीका केली। आदिलाबादमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळचा आमचाच पक्ष असल्याचं उत्तर अजित पवार गटानं विधानसभा अध्यक्षांना दिलंय। अध्यक्षांनी बजावलेल्या नोटिसीला अजित पवार गटाकडून 260 पानांचं उत्तर पाठवण्यात आलं। पक्ष प्रतोद सुद्धा आमच्या सोबतच असल्याचं सांगत आता अध्यक्षांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। देशात दंगली घडवण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। 6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, ज्याचा ओबीसी लढ्याशी काही संबंध नाही, ते दंगली कशा होतील अशी वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केली। चंद्रशेखर बावनकुळे यांचं संगमनेरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। संपर्क से समर्थन अभियानाच्या अंतर्गत लाभार्थी आणि जनतेशी ते संवाद साधत आहेत। स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर हे उपोषण स्थळावरून बुलढाणा शहराकडे रवाना झाले। तिथून ते मुंबईकडे कूच करतील। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर यांनी एल्गार पुकारला असून मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलन करतायत। सरकारकडून त्यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही। सरकारनं 2 पावलं पुढे येऊन तोडगा काढावा अशी विनंती तुपकर यांच्या कुटुंबियांनी केली आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकर यांना मनोज जरांगे पाटील यांनी फोन केल्याची माहिती मिळते। तुपकर यांच्या आंदोलनाला जरांगे पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे। सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोमठाणा गावात गेल्या 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाला अवकाळी पावसाचा फटका बसला। आंदोलनाचा मंडप पूर्णपणे कोसळला, त्यामुळे आंदोलकांना मंदिराचा आसरा घ्यावा लागला। भाजपच्या प्रमोद जठार यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गला प्रचाराचा शुभारंभ केल्यानं संभ्रम निर्माण झाला होता। यानंतर संभाव्य असणं काही गैर नाही, पक्षानं तिकीट दिलं तरी ठीक, नाही दिलं तरी नाराजी नाही असं वक्तव्य जठार यांनी केलंय। पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा हिंगोलीत दाखल झाली। यावेळेला रोहित पवार यांनी अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली। कापसाच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्याला त्यांनी धीर दिला। सातत्यानं दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून केसरकर राणेंच्या विरोधात लढलेत। दहशतवादाचं कारण पुढे करत राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले, मग आता राणेंना भेटल्यानंतर तो दहशतवाद संपला का असा प्रश्न भाजपच्या राजन तेली यांनी उपस्थित केला। निवडणूक जवळ आली की केसरकर यांना भाजपचे नेते आठवतात असा टोलाही त्यांनी लगावला। मनोज जरांगे पाटील यांची 5 डिसेंबरला अकोल्याच्या चरणगाव इथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। सकाळी 11 वाजता ही सभा होणार आहे। याकरता चरणगाव इथे सुमारे 100 एकरवर पार्किंग आणि सभेची व्यवस्था करण्यात येते। मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करणारं हे पहिलं गाव होतं। जरांगे पाटील यांची 4 किंवा 5 डिसेंबरला जळगावमध्ये जाहीर सभा होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची बैठक संपन्न झाली। लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे। मात्र मावळ लोकसभेत शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपली उमेदवारी जाहीर करून टाकली। दुसरीकडे भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी सुद्धा पक्षानं सांगितलं तर निवडणूक लढवू असं म्हणत शड्डू ठोकलाय। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गातील सोनुर्ली जत्रोत्सवाला भेट दिली। यावेळेला केसरकर यांनी सपत्नीक देवीचं दर्शन घेतलं। महाराष्ट्रातील जनतेला सुखी समृद्ध करण्यासाठी त्यांनी साकडं घातलं।
अमरावतीमध्ये पीक विमा कंपनीला कृषी सचिवांनी फटकारलंय। जिल्ह्यातील 41 महसूल मंडळांना पीक विमा अग्रिम देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र कंपनीच्याकडून टाळाटाळ होत असल्यानं विमा कंपनीच्या प्रतिनिधींना चांगलंच धारेवर धरण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी चिखलठाणा चौकात तासभर रास्ता रोको करण्यात आला। बुलढाण्याच्या 13ही तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली। गारपिटीच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बीचं पीक पूर्णतः भुईसपाट झालं। या नुकसानीच्या पाहणीसाठी प्रतापराव जाधव यांनी बांधावर हजेरी लावली आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अमळनेर चौफुलीच्या जवळ ट्रक अडवून तब्बल 29 लाख रुपयांच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात तालुका पोलिसांना यश आलंय। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करत अवघ्या 5 तासात 4 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून 29 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला। यंदा परभणीमध्ये अत्यल्प पाऊस झाल्यानं तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली। येणाऱ्या काळात पाण्याचं संकट तीव्र होणार आहे, याविषयी जनजागृती करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील दुसलगाव इथे जनजागृती रॅली काढण्यात आली। पाण्याचा काटकसरीनं वापर करावा आणि नियोजन करावं या संदर्भात गावकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करण्यात आलं। वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या पाणीपुरवठ्यात पुन्हा व्यत्यय आला। जायकवाडीसह पारोळा, ढोरकीन, नक्षत्रवाडी इथे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे 2.5 तास पाणीपुरवठा सुद्धा बंद होता। त्यामुळे शहरात उशिरानं पाणीपुरवठा आज सुरू झाला। सांगलीच्या मिरज तालुक्यात बुधगाव इथे आदेशाचा भंग करून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। खटाव तालुक्यामध्ये निमसोड इथे श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या शर्यतीमध्ये जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून सुद्धा जवळपास 317 गाड्या दाखल झाल्या होत्या। जळगावातील नगर देवळा इथे ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीमंत बालाजी महाराज रथोत्सव पार पडला। श्रीमंत बाळासाहेब के.एस. पवार यांच्या वंशजांच्याकडून रथोत्सवाचं विधिवत पूजन करण्यात आलं। मुस्लिम बांधवांच्याकडून रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नाशिकच्या दौऱ्याला सुरुवात केली। अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झालेल्या नुकसानीची ते स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत। हवामान खात्याच्याकडून गोंदिया जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे। अवकाळी पावसानं जिल्ह्यातील कापून ठेवलेला धानाचं पीक हे आता खराब होण्याची भीती व्यक्त केली जाते। भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। वातावरणातल्या बदलानं तूर पिकाला मोठा फटका बसलाय, तर हवेतील गारव्यानं भर दिवसा लोक शेकोटी पेटवताना दिसून आलेत। यवतमाळच्या पुसद तालुक्यात पारडी इथे अवकाळी पावसानं नाल्याला पूर आला। या पावसानं कापूस, तूर आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय। जळगावमध्ये रात्रभरात 31.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अवकाळी पावसानं खरीपाची प्रतवारी घसरली असून ऊस, कांदा आणि कापसाचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे। जळगावातील नगर देवळा इथे ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीमंत बालाजी महाराज रथोत्सव सुरू झाला। श्रीमंत बाळासाहेब के.एस. पवार यांच्या वंशजांच्याकडून रथोत्सवाचं विधिवत पूजन करण्यात आलं। मुस्लिम बांधवांच्याकडून रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली। जळगावात रात्रभरात 31.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अवकाळी पावसानं खरीपाची प्रतवारी घसरली असून ऊस, कांदा आणि कापसाचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे। अहमदनगर बीड राष्ट्रीय महामार्गावर घाटापिंपरी इथे चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मालवाहतूक कंटेनर उलटला। या चालकासह 2 जण गंभीररित्या जखमी झाले, तर कंटेनरचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यात असलोद गावात 35 क्विंटल कापसाची चोरी झाली आहे। शेतकऱ्याच्या घराचं कुलूप तोडून हा कापूस पळवण्यात आला। त्यामुळे शेतकऱ्याचं साधारण 3.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। चाळीसगावच्या मेहुणबारे इथे गिरणा नदी पुलावर खाजगी वाहतूक रस्त्याच्या
खासगी वाहतूक करणारी बस रस्त्यावरून खालती कोसळली. नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. 8 ते 10 प्रवासी यात जखमी झाल्याची माहिती आहे. उत्तराखंडमधल्या उत्तरकाशीत बचावकार्य अंतिम टप्प्यात आहे. आता काही मीटर खोदकाम फक्त शिल्लक आहे. या बोगद्यातून कुठल्याही क्षणी मजुरांना बाहेर काढलं जाऊ शकतं. 41 मजूर गेल्या 17 दिवसांपासून या बोगद्यात अडकून पडले आहेत. सिल्क्याराय बोगद्यामध्ये अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी एकीकडे प्रयत्नांची शर्थ सुरू असताना दुसरीकडे जिओच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. खडकाळ आणि अतिशय डोंगराळ भागात जिथे वाहन पोहोचणं सुद्धा मुश्किल आहे अशा ठिकाणी जिओनं फक्त 12 तासात व्हॉइस आणि डाटा सर्व्हिस आव्हानात्मक वेळेत पूर्ण केली. ज्या वेळेला वीज आणि विजेचे खांबही नाहीत अशा वेळेला ही सेवा उभारून बचावकार्यात सहभागी असणाऱ्यांना आपली उत्तम पद्धतीनं मदत केली. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.